हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 10 वाजले. माझे घरातले सर्व काही कामं आवरले आणि मी निघाले नाशिकला. आम्ही दोघं पण चाललो आहे. आधीचा क्लास आहे, तो क्लासला गेला आहे. त्याला स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आहे. किचनवरचे सगळेच कामं आवरून घेतलेत. तर आम्ही येणं निघालो आहे नाशिकला. आणि आज खूप वर्षानंतर पहिल्यांदाच म्हटलं तरी चालेल का आम्ही मोटरसायकलवर चाललो आहे, 2 व्हीलरवर नाशिकला. का हो, कधीच गेलो नाही ना, कधीच एवढे 18 वर्ष लग्नाला झाले पण कधी गेलो नाही. पण आज आम्ही चाललो आहे 2 व्हीलरवर. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाशिकला जरा कामं आहेत, ते कामं करायचे. आणि जी मोठी गाडी आहे ना ती शोरूमला लावेल कामासाठी, तर ती पण बघून यायची. तिचं 2 दिवसात काम होऊन भेटणार आहे. तर आहेत ते कामं करून येणार आहे. आणि कोणते कोणते कामं करणार आहे ते पण सांगणार आहे. हां, पर्स माझी. चला, कशाला प्यायला तो आणणार आहे, जार घेऊन येणार आहे. त्याला सांगितलंय एक जार घेऊन ये, पैसे वगैरे काढून ठेवेल. चला, आलो आहे आम्ही नाशिकमध्ये गाडीच्या शोरूमला. म्हणजे जिथं गाडी कामाला लावली आहे ना तिथे. तर गाडी कामाला लावल्यापासून आहे ना आमचा चक्करच गाडीकडे झाला नव्हता. तर आता कुठपर्यंत काम आलं आहे ना ते पण बघू, कारण फोनवरच विचारायचो आणि ते सांगायचे. गाडी बघून झाली आणि शेजारीचे ना सुझुकीचं पण शोरूम आहे. तर तिथे आहे ना माझ्या दीदीची स्कूटी सर्व्हिसिंगला टाकायची आहे आत्ता. म्हणजे तिची सर्व्हिसिंग पण होऊन जाईल. काय झालं आरशाला बाळा? क्लासमध्ये कुंडली तेव्हापासूनच आरसा एकदम ढिल्ला झालाय. आणि हे बघ इथं पण गाडी ठोकली कशाने? बाळा ती इथं झाली आहे कधी? इथंच कधीतरी झाली, ते तुझ्या लक्षात नाही आलं. ब्लॅकच कलर घे, ब्लॅक छान वाटतो. म्हणजे कसं सीट कवर आहे ना ते ओरिजिनलला काय होणार आहे. दीदी सर्व काही स्कूटीचं दाखवून दे, काय कसं चालू करायला काय आरसा लूज. दीदी हे पण चंबलं का ग? ती डिझाईन आहे का? बॅटरी वगैरे कलर पण गेलाय. नाही बाळा, ते तुझ्याकडेच संध्याकाळी. आम्ही आलोच होतो नाशिकमध्ये. तर मग म्हटलं चला स्कूटीची पण सर्व्हिसिंग करून देऊ. तर एका दिवसातच ती करून पण दिली. त्याच्यानंतर आहे ना मग दातांच्या दवाखान्यात गेलो. माझ्या आहे ना दातांचं काम चालू आहे. तर कॅप टाकली होती तर ती आहे ना आता पॅक करायला आलो आहे. 7-8 दिवस आहे ना त्यांनी सांगितलं होतं का तुम्ही बघून घ्या कसं वाटतंय तुम्हाला, कुठे काही जीभ दाताखाली जाते का वगैरे. तर एकदम व्यवस्थित आहे. मग आज म्हटलं आलो आहे ना तर ती पण पॅक करून घेऊ. आणि साहेबांची पण आहे ना एक दाढ किडली होती तर ती काढली आहे. तर आता तिचं पण माप द्यायचं आहे. तर म्हणजे एकात एक आहे ना असे सर्व काही कामं आहे ना आज आम्ही करून घेणार आहे. त्याच्यानंतर मेन रोडला जाणार आहे. मला आहे ना थोडीशी खरेदी करायची आहे. तर आता हे पण आमचं 10-15 मिनटातच काम झालं आहे. आणि दातांचं काम म्हटल्यानंतर आहे ना 1-2 चक्करमध्ये होत नाही. दातांच्या कामाला आहे ना भरपूर असे चक्कर मारायला लागतात. तेव्हा कुठे होतं आहे, माझे कमीत कमी 20-25 चक्कर झाले. तेव्हाशी अजून निम्मतं काम बाकीचं आहे. तर मग आता भूक पण लागली होती. एका हॉटेलमध्ये गेलो, तिथे ना आम्ही जेवण वगैरे केलो. सकाळी पण आहे ना येताना मस्त मिसळ पाव धाब्यावरून खाऊन आलो होतो. आणि आत्ता आहे ना हॉटेलमध्ये गेलो, जेवण करतो छानपैकी. माझा आधी तर आहे घरी, त्याचा आला होता फोन, तो क्लासवरतून वगैरे आला आहे. इथे दीदी हे आणि मी. तर छानपैकी आता आमचं आहे ना इथं जेवण चाललं आहे. दुपारचे 2-2:30 वाजले. त्याच्यानंतर मेन रोडला जाणार आहे. थोडीशी खरेदी आहे, माझीच खरेदी आज, बाकीचं दुसरं कोणाची नाही आहे, फक्त माझी एकटीचीच खरेदी आहे. तर ती करणार आणि मग घरी जाणार. तर तोपर्यंत दीदीची स्कूटी पण सर्व्हिसिंग होईल. आणि इथे ना आत्ता आधीचं घड्याळ दाखवायचं आहे.
तर ते आणि ऑफिसचा कॅल्सी आहे ना तो पण बंद झाला आहे. तर ऑफिसमध्ये 2-3 कॅल्सी आहे पण मग कसं लागतातच, तर तो पण आलो होतो तर रिपेअरिंग करून घेतले. आता आम्ही आहे मेन रोडला, इथं आम्ही आलो आहे लहान मुलांच्या कपड्याच्या दुकानामध्ये. तर माझ्या भाचीला आहे ना आम्हाला ड्रेस घ्यायचा आहे, कारण ती माझ्याकडेच राहते मोखड्यामध्येच आहे, तर ती दररोजच माझ्याकडे येते. मग मस्तपैकी तिला म्हटलं असा छानपैकी फ्रॉक घेऊ. लहान मुलांचे ड्रेस आहे ना खूप छान छान असतात आणि मुलींचे तर ड्रेस काही विचारूच नका, एकापेक्षा एक ड्रेस असतात. आणि हा आत्ताच आम्ही घरी पोहोचलो. रात्रीचे 8:15 वाजले, कंप्लीट 8:15ला आम्ही घरी पोहोचलो आहे. आणि भरपूर अशी खरेदी केली. फक्त माझी एकटीचीच खरेदी झाली आज, बाकी कोणाचीच नाही. खूप छान वस्तू घेतल्या आहे मला. तर आता आहे ना ते ना एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते सरप्राईज आहे. तर कमीत कमी ना ते तुम्हाला थोडं लेटच येणार आहे, 8-15 दिवसानंतर ती वस्तू दाखवणार आहे का मी काय माझ्यासाठी घेतली. हे बघा इथे पिशवी आहे, त्या पिशवीतच आहेत. तर खूप छान अशी वस्तू आहे. आणि आता हे ना आत्ताच अजून तर घरात पण नाही आले. आम्ही गाडीवरून उतरलो आणि पाण्याचा जार संपलाय, घरातलं पाणी संपलंय. तर ते ना पाण्याचा जार आणायला गेलेत. पाणी नसल्यामुळे ना मग थंड पाणी घ्यायला गेले. माठातलं पण पाणी संपलंय. आधीला आज दिवसभर काही मोटरसायकल वगैरे नव्हती तर जाताच नाही आलं. आणि खूप छान असा आमचा मोटरसायकलचा प्रवास झाला. म्हणजे माझ्या लग्नानंतर आहे ना पहिल्यांदाच आम्ही मोटरसायकलवर मोखाडा ते नाशिक असा प्रवास केला. याच्या आधी ना कधी पण आम्ही गेलोच नव्हतो मोटरसायकलवर. तर चला आता आहे ना एक हळद इथं तुम्हाला आवाज येतोय, तिथे हळदीला पण आम्हाला जायचं आहे, तिथलं आमंत्रण आहे. तर आता मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो, चहा घेतो. मला चहा घ्यायला लागेल, चहा घ्यायचा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आल्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले, तयारी केली आहे. 8:30 पावणे 9 वाजले. तर हळदीला जायचं आहे. तर इथं मी साडी वगैरे नेसले, हळद असल्यामुळे ना मग पिवळ्या कलरची माझ्याकडे साडी होती तर तीच साडी नेसली आहे. तर आता मी भरपूर खरेदी केली आहे माझ्यासाठी, पण बाकीच्या वस्तू काही दाखवत नाही तुम्हाला. पण फक्त आता एकच वस्तू दाखवते. माझ्या भाचीला मी एक वस्तू आणली ती दाखवते. तर चला पकडा हो फोन, दिसते भया करता नाही तर दर बाळा तिकडनं दे. तर आधी माझी तयारी कशी झाली ना ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एवढं दिवसभराचा प्रवास वगैरे भरपूर कामं करून आल्यानंतर पण आहे ना मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. तर आता ना माझ्या भाचीला मी एक वस्तू घेतली ती दाखवते, कारण ती इथंच आहे ना त्याच्यामुळे मग मी तिला घेतली ही वस्तू. तर हा बघा मस्त 1.5 वर्षाची असल्यामुळं मस्त असा छानपैकी ड्रेस घेतला आहे तिला, फ्रॉक घेतला आहे. यांना जास्त आवडला तो ड्रेस त्याच्यामुळेच घेतला. यांना माझ्या दीदीला आम्हाला सर्वांनाच आवडला. तर 540 रुपयाचा ड्रेस आहे बघा, किती मस्त असा ड्रेस आहे. तर मी सांगून आले, हां कॉटन आहे. आणि मी त्यांना सांगून आले जर आला नाही किंवा काही तर मी बदलून नेऊ शकते. किती मस्त असा ड्रेस आहे हे बघा, चेकिंग वगैरे त्याला आहे. तर असा आहे ड्रेस. 1.5 वर्षाचीच आहे त्याच्यामुळे आता दररोज तिला तो वापरून टाकणार आहे, कारण ठेवून दिला तर ती मोठी होऊन जायची आणि ड्रेस आहे ना लहान व्हायचा. त्याच्यापेक्षा ना दररोजचा डेली यूजमध्येच तिला देणार आहे तो. तर बघ आता आहे ना उद्या परवा माझ्याकडे जेव्हा उद्या आली का मी तिला हा घालूनच आणणार. तर चला आता आम्ही हळदीला निघालो. आमच्या घरा शेजारीच हळद होती. तर मग त्या मावशींना आहे ना मी साडी नेली, त्यांच्या अंगावर साडी ना ती दिली. आणि त्या काकांना टॉवेल टोपी दिली, त्यांनी पण मला साडी दिली. साहेबांना शॉल दिली. तर त्या मावशी पण आहे ना माझे व्हिडिओ बघतात. तर मग म्हटलं थोडंसं त्यांच्या मुलीचं लग्न आहे ना तर थोडंसं तिथलं आहे ना कॅप्चर करू. तुम्हाला नवरी पण मी दाखवणार आहे, पण नवरी आहे ना साडी चेंज करायला गेली आहे, तिला अजून हळद लावायची आहे. तर इथे आहे ना दुसऱ्या ताईन त्या आहेत, त्या पण माझे व्हिडिओ बघतात. तर मग म्हटलं चला सर्वांना काही व्हिडिओमध्ये घेऊया. तर इथे आहे ना माझी भाची पण आली लगेच, आधीना जाऊन घेऊन आला आधी इकडे. तर मग ती पण माझ्यासोबत होती. तर हे बघा मस्त अशी माझ्या कड्यावर आहे. आणि तिला आहे ना माझी एवढी सवय लागले का, म्हणजे मला बघितल्यानंतर आहे ना सतत आत्या आत्या तिचं चालूच राहत आहे. तर गेल्याबरोबर आहे ना लगेच ती माझ्याकडे आली. तर ही बघा नवरी छान असे ना नऊवारी नेसून आली आहे. आणि इथे ना आता तिला आम्ही हळद लावतो. तर इथं बघा माझी भाची पण आहे, तिला आहे ना हळद लावपर्यंत आहे ना मी खाली उभं ठेवलं आहे, पण तिला पण माझ्या कड्यावर यायचं आहे. तर आता आहे ना इथं आम्ही दोघांनी पण आहे ना नवरीला हळद लावली आहे.
आणि बाप तर काही दिसलेच नाही, गडबडीत असतील कारण पाहुणे रावळे येत असतात तर त्याच्यामुळे ना ते काय आम्हाला दिसलेच नाही, त्याच्यामुळे त्यांना काही व्हिडिओमध्ये येताच नाही आलं. व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.